नमस्कार प्रेक्षकांनो, ओवी वीरच्या हुशारी आता इकडे सारंग सावली एकत्र होता आणि इकडे राजकुमारचं जे काही भांडं असतं ना ते सगळं फुटतं. आता इकडे 7 वर्षानंतर तिलोत्तमा राजकुमारला ना डायरेक्ट काळं फासते, सावली पण राजकुमारला काळं फासते आणि इन्स्पेक्टर येऊन त्याला घेऊन जाता. आता इकडे ओवी वीर कोणता मास्टर स्ट्रोक साधता, त्यांचा कोणता प्लॅन असतो. आता इकडे सारंग सावली एकत्र कसं काय येतात, आता इकडे राजकुमारचं भांडं कसं काय फुटतं ते सगळं सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा व्हिडिओ फारच कमालीचा असणार आहे, अगदी शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ असते. आता इकडे सावली पण बसलेली असते. सावली बोलते, माझी मुलगी कुठे गेली असेल बरं, ते गुंड माझ्या मुलीला घेऊन गेले, हे सगळं माझ्या बरोबर काय होतंय बरं. आता इकडे सावलीला प्रचंड असं वाईट वाटत असतं. आता इकडे 7 वर्षापासून सावली त्याच विचारामध्ये अशी पडलेली असते. आता इकडे सावली पण विठुरायाच्या मंदिरामध्ये जाते. आता इकडे सावली विठुरायाच्या मंदिरामध्ये जाऊन विठुरायाला म्हणते, अरे विठुराय, हे सगळं काय होत आहे बरं माझ्या बरोबर, हे असं सगळं माझ्या बरोबर काय चाललंय बरं, माझी मुलगी माझ्यापासून दुरावली गेली बरं, हे सगळं काय करतोय बरं तू, माझी मुलगी बरोबर असं सगळं काय झालं बरं, माझी मुलगी या जगामध्ये नाहीये, मी अजिबातच स्वीकारू शकत नाही बरं. आता प्रेक्षकांकडे सावलीला प्रचंड असं वाईट वाटत असतं. तिथेच काय मस्त अशी ओवीची एंट्री होते. इकडे ओवी पण म्हणते, तुम्ही काय मागताय बरं एवढ्या वेळापासून बाप्पाकडे. आता इकडे डायरेक्ट सावली पण बोलते, कोण आहेस बरं तू. आता इकडे ती मुलगी पण बोलते, माझे बाबा आहे इथेच मंदिरामध्ये आले होते, ते पण या मंदिरामध्ये फार असे येत जाता. माझी आई कुठे, माझी आई सांगू शकाल का तुम्ही मला. आता इकडे डायरेक्ट सावली पण बोलते, तुझी आई कुठे असेल बरं, मला ते कसं काय माहिती बरं, इथेच कुठेतरी आजूबाजूला असेल ना, तू तुझ्या आईला ओळखते का. आता इकडे ओवी पण बोलते, नाही मी माझ्या आईला अजिबात काही देखील एक ओळखत नाही, माझी आई माझ्यापासून दुरावली गेली आहे बरं, लहानपणीच माझी आई माझ्या बरोबर काही देखील एक नव्हती बरं. आता प्रेक्षकांना सावलीला काही देखील एक माहित नसतं, ती त्याचीच मुलगी असते बरं. आता इकडे सावली पण बोलते, आता तुझे बाबा आहे का इथे कुठतरी बरं. आता इकडे ती ओवी पण बोलते, हो माझे बाबा आहे ना असं म्हणून. आता इकडे सावली पण आहे ना तिला घेऊन जात असते. ती बघते तर काय प्रेक्षकांनो सारंग असतो. आता इकडे सारंगला बघून तिला 440 वॉटचा फार मोठासा झटका लागतो, तिच्या पायाखालची जमीन एकदम अशी सरकून जाते. आता इकडे सावली पण बोलते, हे सगळं काय होतंय बरं माझ्या बरोबर, हे सारंग सरनी तर मला डिओस दिला आहे बरं, हे सगळे सारंग सर इथे का बरं आले असतील बरं, हे काही नियतीचा तर काही एखादा संदेश नसेल ना मला देण्याकरता, सारंग सर इथे आले असेल, ही मुलगी पण इथे असेल, म्हणजे सारंग सरांची मुलगी, हे सगळं काय होतंय बरं. आता प्रेक्षकांनो इकडे सारंगला पण फार मोठासा झटका लागतो. सारंग बघतो तर काय तिथे ना तिचा मुलगा पण असतो, वीर पण तिथे असतो. आता इकडे डायरेक्टच ना वीर पण बोलतो, आई हे बघ ह्या बाबांनी मला गॉगल गिफ्ट दिला बरं. आता प्रेक्षकांनो इकडे ना सावलीला पण प्रचंड असा संताप झालेला असतो सारंगवरती. सावली म्हणते, सारंग सर असं वागेल असं मला अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं. आता इकडे सारंगला पण मोठा संताप झालेला असतो सावलीवरती. आता इकडे सारंग पण बोलतो, सावली पण असं वागेल असं मला अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं बरं. असं म्हणून दोघंही तिथून असे निघून जाता. आता दोघे एका ठिकाणी जाऊन असे ढसा रडू लागत असतात बरं. आता इकडे सारंगला पण सावलीची प्रचंड अशी आठवण येत असते बरं, कारण की 7 वर्षानंतर ते दोघं एकमेकांना भेटलेले असतात. सारंग पण बोलते, सगळं काय होऊन बसलं बरं सावली, मला तुझी फार अशी आठवण येत आहे बरं. आता इकडे सावली पण बोलते, सारंग सर वर्ण आपण किती दाखवत राहिलं ना आपल्या एकमेकांबरोबर काही देखील एक वाटत नाही बरं, पण मला पण तुमची प्रचंड अशी आठवण येते बरं. त्या दोघांना एकमेकांची अशी खूप अशी आठवण येऊ लागत असते. आता तेव्हा राजकुमार पण बोलतो सारंगला, अरे सारंग काय झालं बरं, कसल्या विचारामध्ये तू काय विचार करतोय बरं तू. आता इकडे सारंग पण म्हणतो राजकुमारला, अरे दादा आज मला सावली भेटली होती. आता इकडे राजकुमारला प्रचंड असा संताप झालेला असतो राजकुमार, कारण की सावलीला शोधत असतो. राजकुमारला आहे ना सावलीला मारायचं असतं. याच्याकरता राजकुमार पण ना सावलीला फार शोधण्याचा असा प्रयत्न करू लागत असतो, कारण की आता इकडे राजकुमार पण बोलतो, लवकरात लवकर मला सावली सापडली पाहिजे, तिचं काही देखील एक मूळ ना त्या मुलीला पण मला संपवून टाकायचं आहे बरं. त्यावेळी 7 वर्ष आधी ती सावली माझ्याकडनं निसटून गेली बरं त्या गुंडांपासून. ते गुंड तसेच थातूर मातूर होते बरं. आता मी एकदम पुरेपूर असा प्लॅन केला आहे बरं. आता माझ्याकडे गुंड पण एकदम भारी आहे बरं, ते डायरेक्ट सावलीला ते जागीच मारून टाकतील बरं, तिच्या जागी जीव घेऊन टाकतील असं इकडे तो म्हणू लागत असतो. आता इकडे ना सारंगला पण ना तिकडे राजकुमार पण बोलतो, सावली कुठे बरं, तू कुठे सावलीला पहिला एक्झॅक्ट मला ऍड्रेस सांग बरं, तू मी लवकरात लवकर तिथे जातो. आता इकडे सारंग पण बोलतो, खबर तो तिला भेटायला जातोय बरं, तुला काय गरज पडली आहे बरं सावलीला भेटायची, तू असा का बोलतोय बरं, तू एकदम असा खुशका झालेला दिसतोय बरं. आता इकडे राजकुमार पण बोलतो, अरे नाही सावली तुला सापडली ना, तिची मला थोडासा असा आनंद झाला होता. आता तिलोत्तमा पण येते. आता इकडे तिलोत्तमा बोलते, काही देखील एक गरज नाही सावलीला घरामध्ये आणायची बरं, त्या सावलीने आपल्याला डिओस पेपर पाठवले होते बरं. ती सावली किती वाईट वागते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं ना, त्या सावलीने सारंगला डिओस पेपर पाठवले. अजिबात तू काही देखील तिला परत आणायला जायचं नाही, का तिला भेटायला जायचं नाही. जर का तू तिला भेटायला आणि तिला परत आणायला गेला ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव बरं, काही
ही सावली किती विचित्र वागते बरं. तर कितीदा सांगितले बरं, ते काळे लोक तसेच असतात, जितके वर्ण ते काळे असतात त्याच्यापेक्षा जास्त ते आतनं काळे असतात. अरे माझी सावित्री आई, माझ्या सावित्री आईचंच उदाहरण पाहिलं तू, त्याच्यावरनं आज माझे बाबा या जगामध्ये नाही बरं. माझ्या बाबाचा आहे ना त्या बाईमुळे जीव गेला होता बरं. त्या आणि आता ही सावलीला पण अख्खी प्रॉपर्टी गिळायची, त्याच्याकरताच ती सगळे कारस्थान करू लागत होती बरं. हे तुला कसं काहीच कळत नाही बरं. तिकडे सारंग पण बोलतो, अगं हो 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 आई, तू अजिबात काही देखील एक काळजी करू नको, मी अजिबात काही देखील एक तिला आणायला जाणार नाहीये बरं. आता इकडे प्रेक्षकांना सावली पण बोलते, मला काही देखील एक झालं ना, आता इकडे लवकरात लवकर त्या घरी परत गेलंच पाहिजे बरं. मला सारंग सरांची फार अशी आठवण येते बरं, पण मी स्वतःहून त्या घरी अजिबात काही देखील एक जाणार नाही. सारंग सर जेव्हा मला भेटायला येईल, सारंग सर स्वतःहून बोलेल ना मला त्या घरी जायचं, तेव्हाच मी त्या घरी जाईल बरं. आता इकडे ना सावलीचा मुलगा म्हणजेच काय विहीर पण आता बोलू लागत असतो, माझे बाबा कुठे आहे बरं, माझे बाबा काय करता बरं. आता इकडे सावली पण बोलते, अरे तुझे बाबा आहे ना खूप वर्ष आधी तुला रुसून असे ना चालले गेले बरं, ते रुसून आपल्याला निघून गेले आहे बरं. ते अजिबात काही देखील एक इथे नाहीये, ते अजिबात तुला कधी देखील काही देखील एक भेटायला येणार नाही बरं. आता इकडे विहीरला पण फार असं वाईट वाटू लागत असतं. विहीर पण बोलतो, मला लवकरात लवकर मला माझ्या बाबांना भेटायचंय बरं, माझे बाबा कुठे असतील तुम्हाला सांग ना, मला बाबांना भेटायचं आहे बरं. आता इकडे सावली पण बोलते, अजिबात विहीर तू हट्ट करायचा नाही बरं का. आता इकडे ओवी पण विचारू लागत असते सारंगला, माझी आई कुठे, मला सांगा ना माझी आई कुठे, जोपर्यंत माझी आई भेटणार नाही तोपर्यंत मी काही देखील खाणार नाही बरं. सारंग पण बोलतो, जास्त हट्ट करायचा नाही बरं का, जर का तू जास्त हट्ट केला ना ओवी तर मी तुला अजिबात काही देखील बोलणार नाही बरं. आता इकडे ओवी पण बोलते, नाही असं नका करू, तुम्ही माझ्याशी बोला बरं. आता इकडे सारंगने काही देखील सांगितलेलं नसतं, त्यांनी गुंडांपासून फायटिंग करून त्या मुलीला वाचवलंय आणि त्या मुलीला त्यांनी घरी घेऊन आणले बरं. असं तो काही देखील तिला जाणू देत नाही बरं, कारण त्या सारंगला असं वाटत राहतं तिची एक मुलगी, ती मुलगी अनाथ आहे, तिच्या आईबाप कोणी देखील काही देखील ह्या जगामध्ये नाही बरं, असं त्याला वाटू लागत असतं बरं. आता इकडे हा राजकुमार यांना पुन्हा गुंडांना कॉल करतो आणि हा नीच नालायक राजकुमारना परत त्याच्याशी खेळी सांगणार असतो. आता तिकडे राजकुमार पण गुंडांना कॉल करून बोलतो, लवकरात लवकर ना तुम्हाला सावलीला मारून टाकायचं आहे बरं. मी मागच्या दुसऱ्या गुंडांना बोलवलं होतं बरं, मागच्याच त्या गुंडांनी काही देखील एक सावलीला मारलं नव्हतं बरं. आता तुम्हाला नक्की सावलीला मारून टाकायचं, म्हणजे जितके पैसे आहे तितके पैसे मी द्यायला तयार आहे बरं. आता इकडे ते गुंड पण बोलतो, हो ठीक आहे आम्ही सावलीला मारून टाकू, तुमचे ते जुने गुंड त्यांनी काही देखील केलं नाही ना, आम्ही करूच बरं. आता आम्ही पुरेपूर असं तिला ना मारून टाकू बरं. असं आता इकडे ना राजकुमार पण बोलतो, पण जितके पैसे आहे ना तितके पैसे मी द्यायला तयार आहे, सावली गेली ना तुम्ही मला लगेच फोन करा बरं, मी तुम्हाला डायरेक्ट 50-60 हजार देऊन टाकेल बरं. आता इकडे त्या गुंडांना पण प्रचंड असा आनंद झालेला असतो. आता इकडे ते गुंड पण सावलीला मारायचा प्रयत्न करू लागत असता. आता ते गुंड पण बोलता, पण ती माया मला कुठे सापडेल बरं. आता इकडे राजकुमार पण बोलतो, मी तुम्हाला एक ऍड्रेस पाठवला, त्या ऍड्रेसवरती तुम्ही जा, तिथे तुम्हाला ती बाई सापडेल बरं. जर का ती बाई गेली तेव्हा मला परत मी फोन करा, उरलेले मी तुम्हाला परत अजून पैसे देईल बरं. मी तुम्हाला खूप सारे पैसे देईल, पण आता तुम्हाला ऍडव्हान्स म्हणून 50-60 हजार रुपये देतो आहे बरं. आता इकडे राजकुमार पण त्यांना पैसे पाठवतो. आता इकडे राजकुमार त्यांना ऑनलाईन पैसे पाठवतो, तेच आता त्या राजकुमारचं बरोबर तिथे असं नडणार असतं प्रेक्षकांनो. आता इकडे राजकुमारचं जे काही बोलणं असतं ना चोरून, आता इकडे ते ना तिलोत्तमाने ऐकलेलं असतं. इकडे तिलोत्तमाला प्रचंड असा राग आलेला असतो, तो म्हणजे राजकुमारवरती. आता इकडे तिलोत्तमा पण बोलते, राजकुमार असं वागला असं मला अजिबात वाटलं नव्हतं बरं. असं वाटलं होतं मला राजकुमार सुधारले, हा राजकुमार एकाचा जीव घेऊ शकेल, ती किती वाईट जरी राहिली सावली पण तो तिचा जीव गेला असं मला अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं बरं. राजकुमारने फार चुकीचे केले बरं, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. आता इकडे पण ना ती पण त्या राजकुमारचा फोन येते, राजकुमारचा फोन चेक करते, त्यांनी बरोबर त्याला पैसे पाठवलेले असतात. आता इकडे तेच प्रूफ असतं तिलोत्तमाकडे, त्या तिलोत्तमा ते प्रूफ घेऊन ना पोलिसांकडे जाते, जे काही स्थळ घडले असते ते पोलिसांना सांगते. आता इकडे तो राजकुमार पण त्या जागी येणार असतो, त्या मंदिराच्या इथे. आता राजकुमार पण त्या मंदिराच्या इथे येतो. आता मागूनच प्रेक्षकांनो या तिथे पोलीस आणि इकडे तिलोत्तमा पण येते, ते म्हणजे राजकुमारला अद्दल शिकवण्याकरता. आता ती पण त्या जागी येऊन तिथे अशी उभी राहते. आता प्रेक्षकांनी इकडे ना सावली पण येतात. इकडे सावली बोलते, मी पुन्हा मंदिरामध्ये जाते देवाला विठुरायला प्रार्थना करण्याकरता, असं म्हणत इकडे सावली ना रोज प्रेक्षकांनो त्या मंदिरामध्ये जात असते. आता इकडे सावली पण नेहमीप्रमाणे त्या मंदिरामध्ये येते. ते गुंड तिच्यावर हल्ला करणार, तेवढ्यात प्रेक्षकांनो तिथे इन्स्पेक्टर येतो. इन्स्पेक्टर राजकुमारची कानफड फोडतो आणि इन्स्पेक्टर डायरेक्ट राजकुमार यांना अटक करतो. आता इकडे जे काय घडलेलं असतं ना प्रेक्षकांना ते सगळं तिलोत्तमा सावलीला सांगते. आता इकडे सावलीला पण प्रचंड असा संताप झालेला असतो. आता इकडे सावली बोलते, मागच्या वेळेस त्यांनी मला डिओस पेपर पाठवला सारंग सरांनी, म्हणजे ते तसं काही देखील एक नव्हतं, त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचाच हात आहे बरं. मला मी मागच्या वेळेस घरी आले ती सारंग सरांना ना गोड बातमी देण्याकरता की आम्ही दोघं आई बाबा होणार आहे बरं, आणि ती बातमी मला अजिबात ह्या माणसानी ना देऊ दिली नाही बरं. ते म्हटलं तो माझा सारंग सर आहे ना काही देखील त्याच्याशी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये बरं, या माणसाने हे सगळं खोटं बोललं असेल बरं. आता प्रेक्षकांना तिलोत्तमाचे जे काय डोळे उघडलेले असतात ते एकदम बघण्यासारखे झालेले असतात. तिलोत्तमा सड त्याच्या कानपट्ट्यात वाजू लागत असते. तिलोत्तमा पण आता इकडे सारंगला बोलून घेते. आता तिकडे सारंग सावली पुन्हा असे एकत्र होतात. राजकुमारचं जे काही भांड असते ते तिथेच फुटलेले असतात. तिकडे राजकुमारला आहे ना सारंग पण फार मोठी अशी शिक्षा देणार असतो. त्या राजकुमारला सारंग कोणती शिक्षा दिली पाहता फार रंजक ठरणार आहे बरं. अशाच समाधिकेच्या डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.